भिवापूर तालुक्यातील प्रशासनावर गंभीर आरोप. तहसीलदार व नायब तहसीलदारांना तात्काळ निलंबित करा. भिवापूर येथील आमचे सहयोगी राजेश जांभुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भिवापूर पासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगरूळ गावात स्टोन क्रशरच्या नावाखाली बेकायदेशीर उत्खननाचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. मांगरूळ येथे अनेक स्टोन क्रशर असून मोहम्मद जाफिद सफीक अन्सारी आणि जावेद सफीक अहमद यांच्या मालकीची KGN स्टोन क्रशर कंपनी रात्रदिवस उत्खनन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या क्रशर मालकांनी पहन 44 मधील गट क्रमांक 366 मधील 2.44 हेक्टर जमीन परवानगीपेक्षा अधिक खोदून तब्बल 2000 ब्रास, दगड, मुरुम आणि बोल्डरचे उत्खनन, बेकायदेशीर वाहतूक आणि शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी केल्याचा गंभीर आरोप मांगरूळ येथील स्वप्नील मालके यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. विशेष म्हणजे ही जागा राज्य मार्गापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर असून लगेचच आदिवासी आश्रमशाळा आहे. तरीही सतत बोर ब्लास्टिंग, प्रचंड धुळीचे साम्राज्य, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान हा गंभीर विषय बनला आहे. या प्रकरणी सुरुवातीला उमरेड येथील उपविभागीय अधिकारी चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार, तर 20 जानेवारी रोजी पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर येथील जनता दरबारात लेखी तक्रार देण्यात आली होती. पालकमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना थेट लेखी आदेश देत कार्यवाहीचे निर्देश दिले. तरीही आजपर्यंत एकही ठोस कार्यवाही झालेली नाही. यावरून स्टोन क्रशर मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत स्वप्नील मालके यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासन जागं होणार का की अवैध उत्खननांवर अभय दिलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी स्वप्नील मालके मांगरूळ. मी SDO उमरेड यांना दिनांक 14/1/2026 ला स्वतः क्रशर कंपनी आणि अवैध उत्खनन याबाबत लेखी निवेदन दिले. त्यानंतर कलेक्टर ऑफिस आणि कमिशनर ऑफिसला सुद्धा निवेदन दिले. त्यानंतर बावनकुळे साहेबांचा जनता दरबार होता 18 जानेवारीला. त्या जनता दरबारमध्ये मी बावनकुळे साहेबांकडे सुद्धा गेलो आणि बावनकुळे साहेबांनी सदर पत्रावर रिमार्क करून दिलं आणि त्यावर सांगितलं की श्री चव्हाण SDO उमरेड यांनी स्पॉटवर जाऊन स्वतः कारवाई करून रिपोर्ट सादर करावा. हे पत्र त्यांनी मला स्वतः दिलं आणि सांगितलं की तुम्ही स्वतः SDO साहेबांना हे पत्र देऊन द्या. त्यानंतर मी 20 जानेवारीला SDO साहेबांच्या हातामध्ये मी स्वतः हे पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की बावनकुळे साहेबांनी अशा पद्धतीच्या रिमार्क करून आपल्याला हे पत्र द्यायला सांगितलं. तर त्यावर ते बोलले की हो, मी स्वतः येतो आणि कारवाई करतो. पण ते आजपर्यंत स्पॉटवर चौकशीसाठी आले नाही आणि कारवाई केली नाही. माझं म्हणणं आहे, यावरून हे स्पष्ट होते की SDO साहेब यांच्याच आशीर्वादाने कदाचित ते अवैध क्रशर आणि अवैध गौण उत्खनन अवैध गौण खनिज उत्खनन या ठिकाणी SDO साहेब यांच्याच आशीर्वादाने सुरू आहे का, असं तरी मला वाटतं. माझी मागणी एकच आहे की सदर क्रशर कंपनी जी आहे, जे अवैध क्रशर कंपनी आहे, की त्यांच्यावर चौकशी व्हावी. आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी अवैध उत्खनन केले आहे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून जे त्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे, तो शासनाचा जो महसूल बुडवलेला आहे त्यावर, त्या बुडवलेल्या महसुलावर जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(1) पोट कलम 7(8)(1)(2) नुसार त्यांनी जे काही गौण खनिज उत्खनन केलं आहे, त्या गौण खनिजाच्या बाजार मूल्याच्या 5 पट इतकी दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. तर आपण पाहत रहा पब्लिक टू PM न्यूज 24.